थांब रे पोरा, तू तरी नको जाऊ. अहो मुतायला चाललोय, सोडात. बिझनेस चालू केला पाहिजे. हा ना राव, मला पण तेच वाटतंय. अरे आणि तिकडे कुठे पळतो? आण तिकडे बिबटे आला, इकडे पळ. 200. ए बाबा 200 कसं काय 500 द्या. अहो एवढं वजन नाही भरलं त्याचं. पत्रा आहे हो, पत्रा. अहो येड्यात काढता काय? मला बाहेर इकलं तर मला 1000 रुपये भेटतील. मी नाही मला बोलूनच द्याय ना. तिचं बोलणं कळलं का तुम्हाला? कळायला काय आलं? मुक्की थोडी ती. तुला कळतं का ग? आता मी काय केलंय? या भांगरवाल्या समोर तुला काय गरज होती बोलायची? हा ना, त्या भांगरवाल्याने सगळं सांगितलं बापूला. काय सांगितलं? तू बोलती म्हणून? हा हो कायमच काय असं विचार करत असतात? काय विचार करत असतात? हो आता लागली माझी वाट. का काय झालं? मी ना बापरे आता फसवलं होतं बघ तूच. कधी लोन घेणार नाही. हा शेवटचा हप्ता आहे जिरली आमची. राम राम, पण तुम्हाला एक चांगली ऑफर आहे. ती ऑफर तुमच्या पैसे ठेवा. वापर करू करू पार आम्हाला भिकारी केलं तुम्ही. माझ्या बारक्या पोराने फार नको नको केले. नुसता लोन काढत राहतोय. आता मी त्याला कॉलेज फी भरायला पैसे दिलेले. ती आता येईन ती बरोबर. त्याच्या कॉलेजसाठी लोन घ्या, ऑफर चांगली आहे तुम्हाला. माझी मी गाय विकून आहे ना पैसे देईन त्याला फी भरायला. पण तुमचं नका ऑफर नको. बापू बापू तुम्ही दिलेला पैसे तर मी फोन घेऊन आलोय हप्त्यावर. लय भारी फोटो निघतोय. त्याच्यामुळे तुम्ही बापूला घाबरता काय? मला आता वाटतच नाही बाप मला आता नीट ठेवते म्हणून. अहो पण मी अजून बापू समोर काही बोललेच नाही. नका टेन्शन घेऊ. आता काय माहित काय होते ते. काहीतरी सांगा तुम्ही आता खोटं, की तुम्हाला भंगारवाला खोटं बोलत असेल किंवा मग दुसरी बाई असेल. हा 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 तेच करावं लागणार आता. पोरे किती झाले बंगाराचे पैसे? अहो ती म्हणती मी नाही ऐकलंय भंगार. मग घरात काय दुसरी बाई आली काही कायला? ओ बापू आम्ही दोघांना वरती बसलो होतो. मग बंगाराला काय खोटं बोलत होता काय? ओ आता आम्हाला काय माहिती? तुम्हाला नाही काय काम नुसतं त्या पोरीच्या मागं लागता. मला काय सगळं एवढ्यात करता काय? सापडू दे याला बोलताय मग सांगतो या सगळ्यांना. ओ कुठं चालले तुम्ही एवढं आवरून? शेजारच्या गावात यात्रा आहे तिकडे चाललोय. चला मग आम्हाला पण घेऊन चला. हे तिथं काय तुमचं काम? का आम्हाला काय बघू नाही वाटत का यात्रा? मी तमाशा बघायला थांबणार आहे. तरी म्हणलं म्हातारं एवढं आवरून चाललं कुठं? अहो ती म्हणती मला पण यायचंय. काय बोलती पोरी तू? माझं पोर काही तमाशा बघायला गेले तू येते काय? पहिलं मला यायला ना लेट होईल बरं का. शेजारच्या गावात यात्रा आहे, चालू आहे तमाशा बघायला. मला आहे ना लेट होईल बरं का. मला जायचंच नाही आता. नको मला नको झाले माझं. अगं नको मला त्याच्या तुला घ्यायचं काय? नको नको लय पोट भरले माझं. एकच नंबर झाले भाजी. एक नंबर मला तर लय आवडली. देऊ का तुला अजून? बस झाले माझं. गबस ना बस खाल्ले मी.
आता काय आला रे तू तुझा शर्ट कोण फाडला? दारू पिऊन आला काय? मार खाऊन आला काय? हा कोणी मारलं तुला? चल बघतो त्याच्या कमी. आणि कुठे मारलं? तमाशा बघा गेला होता तो. मग तर अजून मारायला पाहिजे होता. का बरं मारलं तुला? खरं खरं सांग. अहो मी तमाशाच्या पुढे बसलो होतो. मी सुद्धा मोर बसतोय आणि मारा खायला त्यात काय आलं? पुढे बाई नाचर आली होती, मग मी तिला असा डोळा मारला. मग तुला त्या बाईने मारलं काय? नाही, गावातल्या लोकांनी मारला असेल मग. ऐकून घ्या ना जरा. हा सांग. मी डोळा मारला, मग त्या बाईने पण डोळा मारला. मग नेमकं तुला मारलं कोणी? शेजारीचा नवरा बसला होता, मोका मारला त्याने मला. काय भाजी केली, त्याला चवणच होता. तुझ्याच बायकून केली. इथं सांग काय काम आहे? आई आली आई आली आई आली आई आली आई आली. अगं पोरी, संदीपची आजी आली. ती पाय पाय देव देव करत होती. सगळे देव करून झाले, आता आली घरी. पिशवी नको घेऊ, माझी नाचून जाऊ. हा तू चल पहिले घरात. हे बघ तुझी नाचून.